ओके, आज आपण पाहणार आहे SBI क्लर्क प्री मेमरी बेस पेपर 2019. हा हे अनालिसिस क्वांटचं आहे. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. ओके, बघूया. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, डिरेक्शन्स काय आहेत बघा. व्हॉट विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग नंबर सिरीज. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, नंबर सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आलेलं आहे. ओके, जरा ऑब्झर्व करा, ही नंबर सिरीज सबट्रॅक्शनचीच वाटते, कारण का बघा जास्त फरक दिसत नाही. बर, जो फरक आहे त्याच्यामध्ये काही पॅटर्न दिसतोय का बघा जरा. हा, 16 मधून 16 आणि किती 21, तर 16 आणि 5 21. ओके, 21 आणि किती 8. ओके, आणि 29 आणि 41. 29 मध्ये किती मिळवल्यानंतर 41 येतात आहे, तर बघा हे किती आले 11. ठीक आहे, बघा इथं इथं फरक किती आहे हो, 3चा फरक आहे. इथं फरक कितीच आहे हो, 3चा फरक आहे. ठीक आहे, आता काय करूया आपण, यांच्यातला फरक बघूया. इथं एक आणि इथं एक फरक असेल, बरोबर ना. बर, यांच्यातला फरक आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे एक पॅटर्न आहे फिक्स की इथं पण फरक किती असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे बघा, हे बघा, 11तून 3 गेले 8. आपण मागून जाऊया, 11तून 3 गेले 8, 8 मधून 3 गेले 5, 5 मधून 3 गेले 2, आणि 2 मधून, एक मिनिट, हा 12 होते नाही का, 12 होते. ओके, मग मग काय होणार हो, इथं फरक कितीचा आहे, 3चा आहे. इथं फरक कितीचा आहे, 4चा आहे. ओके, मग इथं फरक, इथं जस्ट काय करूया आपण, असं मांडूया की इथं 3चा फरक, इथं 4चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं 2चा फरक असेल आणि इथं जर का 1चा फरक असेल, तर बघा असा पॅटर्न असेल तर, असेल तर बसत असेल तर करणार आहोत आपण तसं, बरोबर. इथं बघा, 12तून 4 गेले 8, 8 मधून 3 गेले 5, 5 मधून 2 गेले 3, आणि 3 मधून 1 गेले 2, म्हणजे इथं काय असू शकतो, याच्यामध्ये 11 मध्ये 2 मिक्स करून इथं येऊ शकतो, याच्यामध्ये 3 मिक्स करून हे 16 येतात आहे का ते बघू, आणि तसं असेल तरच हा पॅटर्न व्हॅलिड होईल. बघा, 11 मध्ये 2 मिळवले किती आले हो, 13 आले, आणि 13 मध्ये 3 मिळून 16 येतात आहे का, येतात आहे. याचा अर्थ आपला हा पॅटर्न काय आहे हो, बरोबर आहे. काय, डिफरन्स ऑफ अ डिफरन्स, हा पॅटर्न काय हो, डिफरन्स ऑफ डिफरन्स. डिफरन्स ऑफ डिफरन्स मध्ये काही पॅटर्न दिसतोय का तुम्हाला, नाही. डिफरन्स ऑफ अ डिफरन्स मध्ये एक पॅटर्न दिसतोय, ते काय आहे, तो डिफरन्स सलग नंबर आहेत, बरोबर. म्हणजे इथं किती येणार हो, मग अशा अशा पद्धतीनं इथं किती येणार, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार 13. समजतंय का बघा. बघा, पुढची नंबर सिरीज बघा, इथं जरा ऑब्झर्व करा, इथं 1800 आहेत, इथं 60 आहेत, इथं 15 आहेत, 5 2.5. इथं 1800 वरनं आपण कुठं आलो, 2.5 वरती आलो, म्हणजे खूप चेंज झालेला आहे मोठा. याचा अर्थ ही डिव्हिजनची नंबर सिरीज आहे. बर, इथं किती आहे हो, हे बघा, याला जर का मी काय केलं, डिवायडेड बाय 2 केलं, तर किती येतं, 2.5 येतं. याला डिवायडेड बाय 3 केलं तर इथं किती येतं, 5 येतं. याला डिवायडेड बाय काय केलं, 4 केलं तर आन्सर येतं. ऑब्व्हियसली हे डिवायडेड बाय इथं किती असणार आहेत, 5 असणार आहेत, आणि इथं किती असणार आहे, तो याला डिवायडेड बाय 6 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आन्सर, हे. मग 1800 ला 6 न डिवाइड केलं तर आन्सर किती येतो, 300. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी किती असणार, 300, ऑप्शन ए. बघा इथं काय दिसतं तुम्हाला, इथं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे, इथं बऱ्याचदा तुम्हाला हे सांगितलेलं आहे की इकडं काय झालेलं, तो इकडं उतरलेत आणि नंतर काय होत गेलेत, इथं बघा वाढत गेलेत. ठीक आहे, याचा अर्थ इथं काय असणार हो, डिवायडेड बाय
नाही, मल्टिप्लाइड बाय पॉइंट मध्ये काहीतरी असणार आहेत, मल्टिप्लाइड बाय पॉइंट मध्ये काहीतरी असतील, मल्टिप्लाय बाय 0.5. ठीक आहे, 0.5 मल्टिप्लाय बाय 0.5. ओके, जर का असं केलं तर हे काय येणार, 2 येणार, आणि हे +1 केले, समजा +1 केले, इथं हे मल्टिप्लाय बाय 1 आणि +1 केले, मल्टिप्लाय बाय 1 +1. ओके, मग आता इथं मल्टिप्लाय बाय 2 +1 मल्टिप्लाय बाय 2 +1 म्हणजे इथं 0.5 आहेत, 0.5 ची दुप्पट 1, 1 ची दुप्पट 2, आणि इथं जर का मल्टिप्लाय बाय 4 +1 हाच पॅटर्न बनला पाहिजे, बरोबर. इथं सगळीकडे बनतोय, हे 9 चौक 36 आणि 1 37, म्हणजे याचा अर्थ हा पॅटर्न बनत नाही. ओके, म्हणजे आपल्याला दुसरा काहीतरी चेक केलं पाहिजे. ओके, मग आता काय करूया, इथं असं करूया, मल्टिप्लाय बाय 1 - 1 करूया. का बरं, इथं 3 आहे ना, मग कसं येणार ना 3, हे बघा, मल्टिप्लाय बाय 0.5 +1 करावा लागेल, किंवा मल्टिप्लाय बाय 1 - 1 करायला पाहिजे. मग इथं हा कसा येईल, मल्टिप्लाय बाय 2 -2, मल्टिप्लाय बाय 2 -2. ओके, असं करूया, बरोबर. इथं बघा, हे मल्टिप्लाय बाय 4 -4, सॉरी, 2 नंतर 4 नको. मग हे बघा, मी काय केलं, 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4 करून बघितली, हे जास्त होतात आहे, मग याचा अर्थ मल्टिप्लिकेशन दुप्पट नाही झालेली, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 -3. ओके, आणि इथं काय हो, मल्टिप्लाय बाय 4 -4. आता बसतंय का बघा, येस, पॅटर्न क्लिअर आहे. याचा अर्थ काय हो, मल्टिप्लाय बाय 5 - 5, मल्टिप्लाय बाय 5 - 5, मग 32 मायनस सॉरी इंटू 5 किती आले हो, 120 आले, सॉरी, हे किती आले, 160 आले, 160 आले, आणि 160 -5, 160 -5 किती आले हो, 155. सो इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असणार हो, 155 असणार. ओके, काय म्हटलेलं इथं, क्वेश्चन मार्क 50, सॉरी 100, 150, 375. जर इथं ऑब्झर्व करा, इथं कितीची, इथं मल्टिप्लिकेशन, ऑब्विसली मल्टिप्लिकेशन असणार आहे, बरोबर. हे याला जर का मी मल्टिप्लाय बाय 1.5 केलं तर आन्सर 150 येते, बरोबर. आता 150 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 375 येतं, तेवढं बघा. 375 ला कितीनं, 150 न, ठीक आहे, 15 दोन्ही 30, आणि उरले 75, म्हणजे वरचे आले 0.5, म्हणजे ऑब्विसली कितीने मल्टिप्लाय करायला लागणार, याला मल्टिप्लाय बाय 3.5, सॉरी, मल्टिप्लाय बाय 2.5. ओके, मग त्याच्या पुढे काय असणार हो, इथं 1.5 आहे, इथं 2.5 आहे, मग इथं किती असणार, 3.5. ओके, म्हणजे इथं किती असणार हो, ऑब्विसली हा पॅटर्न इकडे बनत चाललाय असा, याचा अर्थ इथं किती असणार हो, 0.5 मल्टिप्लाय बाय 0.5, मल्टिप्लाय बाय 0.5 मल्टिप्लाय बाय 1.5 मल्टिप्लाय बाय 3.5. इथं काय असणार, मग क्वेश्चन मार्क इंटू 0.5 इज इक्वल टू 100. कशाला 0.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती येतं, 100 येतं. 0.5 म्हणजे किती हो, 1/2, 1/2, ठीक आहे, 1/2 इंटू x इज इक्वल टू 100, बरोबर ना. मग x इज इक्वल टू किती आले हो, 200. x इज इक्वल टू किती आले, 200. मग इथं किती पाहिजे, 200. इथं किती पाहिजे, 200, कारण 200 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येतं, 0.5 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येतं, 100 ला 1.5 न मल्टिप्लाय केल्यानंतर 150 येतं, आणि तो पॅटर्न बनत जातोय पुढे पुढे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही काय केलं असेल, कदाचित याला डिवाइड करून इथं 50 वगैरे असं कन्सिडर, आणि पहिलाच ऑप्शन 50 आहे बघा.
चुकणाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा आहे बघा. इथं पहिलाच ऑप्शन काय आहे हो, 50 आहे. त्यामुळं जरा घाई करू नका. एकदा काय करा, या पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर का शंका वाटत असेल जरा, तर गडबड करू नका. अगदीच बेसिक पद्धतीनं तुम्ही काय, इथं कॅल्क्युलेशन तर आपण कुठलं जास्त केलं नाही, त्यामुळे आपण या पद्धतीनं जाऊ शकतो. ओके, चला. इथं बघा, इथं कितीचा फरक आहे हो, 6चा फरक आहे. इथं फरक 18चा आहे. इथं फरक कितीचा आहे, इथं बघा फरक कितीचा आहे, ठीक आहे, 26चा फरक आहे. सॉरी, कितीचा, 36चा फरक आहे. बरोबर, इथं आणि इथं. बरं, काय पॅटर्न लागतोय का बघा. इथं याच्यामध्ये डिफरन्स ऑफ डिफरन्स बघूया. इथं 12चा फरक आहे, ठीक आहे. इथं कितीचा फरक आहे, 18चा फरक आहे, ठीक आहे. आता इथं 12चा फरक आहे, इथं 18चा फरक आहे. याचा अर्थ हे बघा, इथं आणि इथं, यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये इथं 12चा फरक आहे, इथं 18चा फरक आहे. म्हटल्यानंतर इथं कितीचा फरक असणार हो, म्हणजे 6च्या पाड्यात आहे ना. 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 चौक 24, 6 पंचे 30. ओके, मग हे किती, 36. हे बघा, 6 आणि 12 18, 18 आणि 18 36, 36 आणि 24 60. ओके, 36 आणि 24 60, 60 आणि 30 90. पॅटर्न लागतोय का आधी बघा, तरच फॉलो करा, ठीक आहे. 60 आणि 60, हे बघा, इथं 0 आणि 6 किती आले, 6, 6 आणि 18 किती आले, 24, 24 आणि 36 किती आले, 60, 60 आणि 60 किती, 120. आणि 120 90 210 येतात आहे का, येतात आहे. याचा अर्थ आपलं आन्सर बरोबर आहे. आपला आन्सर काय आहे, 1, आणि आपला पॅटर्न सुद्धा बरोबर आहे, 120. बघा, याच क्वेश्चनला अजून एक पॅटर्न आहे बघा. इथं आपण असं म्हणू शकतो की हे बघा, 0 इंटू 1 इंटू 2, 0 पासून सुरुवात केली. ओके, 0 इंटू 1 इंटू 2 किती आलं हो, 0 आलं. इथं शेवटचे 2 नंबर घेतले आणि पुढचा नंबर घेतला, काय हो, 1 इंटू 2 इंटू 3 किती आले, 6 आले. पुन्हा शेवटचे 2 नंबर घेतले आणि पुढचा नंबर 2 इंटू 3 इंटू 4 किती आले, 24. शेवटचे 2 नंबर घ्या आणि त्याच्या पुढचा नंबर 3 इंटू 4 इंटू 5 किती आले, 60. ओके, आणि आता इथं पुढचा काय येणार हो, शेवटचे 2 नंबर आणि पुढचा नंबर 4 इंटू 5 इंटू 6 किती येणार आहे तिथं, 120. आता त्याच पॅटर्न नुसार 210 येतात आहे का बघूया. इथं बघा, 5 इंटू 6 इंटू 7 हे 210 येतात आहे. याचा अर्थ हाही पॅटर्न काय होतोय, इथं वापरला जाऊ शकतो. इथं काय होईल, 4 इंटू 5 इंटू 6, 4 इंटू 5 इंटू 6, आन्सर किती आलं, 120. व्हेरी गुड, ते सुद्धा आन्सर काय आलं, 120 आलं. याच क्वेश्चनचा तिसरा पॅटर्न बघूया आपण, ठीक आहे. तिसरा पॅटर्न बघूया बघा. इथं मी असं म्हटलं काय, 1 क्यूब -1 इज इक्वल टू 0, बरोबर. इथं 2 क्यूब -2 इज इक्वल टू 6, 3 क्यूब -3 इज इक्वल टू 24, 4 क्यूब -4 इज इक्वल टू 60. आता हा पॅटर्न जर का 4 नंबर्सना सलग लागत असेल तर ऑब्विसली नेक्स्ट नंबरला सुद्धा हा पॅटर्न भेटू शकतो. म्हणजे काय हो, हा पॅटर्न काय असणार आहे, 5 क्यूब -5, आणि 5 क्यूब किती आहे, 125 -5 इज इक्वल टू 120. तोच पुढे लागतोय का बघा, 6 क्यूब -6 काय हो, 216 मधून 6 गेले, किती उरले, 210 उरले. म्हणजे हा पॅटर्न पुढेही
लागू शकतो, याचा अर्थ हा सुद्धा पॅटर्न मिळू शकतो आपल्याला. एक लक्षात ठेवा, पॅटर्न अनेक असू शकतात, पण आन्सर प्रत्येक वेळी 120च आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. याचा अर्थ सिक्वेन्सला एकापेक्षा जास्त जर का पॅटर्न असतील तर आन्सर मात्र एकच यायला पाहिजे, बरोबर. आन्सर एकच यायला पाहिजे आणि तोच पॅटर्न थ्रू आउट आपण पुढे सुद्धा चेक करून आला पाहिजे. म्हणजे आता 210 ला कसं आपण चेक केलं, इथं क्वेश्चन मार्कचा आन्सर आल्यानंतर सुद्धा चेक केलं, ते जर का होत असेल तर तो पॅटर्न बरोबर आहे म्हणायचं. बघा, डीआय डीआय आलेला आहे पुढचा क्वेश्चन. काय म्हटलेलं आहे बघा, टायटल वाचा. टायटल काय हो, बार चार्ट shows the number of books read by 4 different persons A, B, C and D in 2005 and 2006. ओके. आणि 2005 मध्ये जे रीड केलेले बुक्स आहेत ते ब्लॅक मध्ये आहेत बघा, जास्त म्हणजे डार्क शेड मध्ये आहेत. आणि लाईट शेड मध्ये कोणता आहे तो, 2006 मध्ये वाचलेले बुक्स आहेत. इथं जरा वाय ऍक्सिस वरती चेक करा. वाय ऍक्सिस वरती एका नंबरच्या 5 लाईन आहेत, म्हणजे 10 ते 20 एका लाईन मध्ये 10चा फरक आहे एका डार्क लाईन मध्ये. आणि अशा 5 लाईन आहेत, म्हणजे या नंबरची व्हॅल्यू 2 बुक्स एवढी असणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू असं आपण म्हणू शकतो 2 बुक्स. ओके, 2 बुक्स. ओके, चला आता आपण काय करूया, क्वेश्चन बघूया. फाइंड द एव्हरेज नंबर ऑफ बुक्स रीड बाय ACD इन 2005. ओके, एव्हरेज नंबर ऑफ बुक्स रीड बाय ACD इन 2005. 2005 म्हणजे ब्लॅक म्हणजे डार्क वाले बघा. ए इथं किती वाचलेले, तो इथं 72 बुक्स वाचलेले आहेत. सी इथं किती बुक्स वाचलेले आहेत, 90. आणि डी इथं किती बुक्स वाचलेले आहेत, 48. या तिघांची काय करा, ऍडिशन करा आणि डिवायडेड बाय 3, कारण काय काढायचं आपल्याला, ऍव्हरेज. ऍव्हरेज इज इक्वल टू काय हो, 72 प्लस 90 प्लस 48 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, हा इथं बघा, हे इकडे जर का 8 टाकले तर हे 80 आले. 80 प्लस 90 170, 170 प्लस 40 210 divided by 3 is equal to 70. So answer option B, 70 books. ओके, बघा काय म्हटलेलं क्वेश्चन मध्ये, find ratio of books read by B and C together in a 5. B and C together in a 5. Okay, 2 books read by A and D together in a 6. ओके, मग B आणि C बघा बरं, इथं B 60 आणि C 90 टुगेदर, म्हणजे यांची ऍडिशन करा. 60 प्लस 90 किती आले, 150. ओके, आणि बुक्स रीड बाय A अँड D टुगेदर इन अ 6. A हे 90 आणि D किती आहे, हे 70, म्हणजे हे किती आले, 160. म्हणजे रेशो किती आलो, 15:60. ऑप्शन ए 15:60. इझी होतं खूपच. काय म्हटलेलं, बुक्स रीड बाय A and D together in 2005 are what percent more than books read by C in 2006. Okay, A and D together in a 5. A and D together in 5. Okay, A किती आहे, 72. D किती आहे बघा, 48. म्हणजे टोटल किती आले, हे 120. टोटल आले 120. is what percent more than books read by C in a 6. C in a 6 किती आहेत बघा, हे किती आहेत, 72. म्हणजे हे किती आहेत, 72. बरं, पर्सेंटेज मोर इज इक्वल टू काय हो, बिग मायनस स्मॉल डिवायडेड बाय स्मॉल
इंटू 100. ओके, मग यांच्यातली सबट्रॅक्शन किती आली बघा, 48 आली. ऑब्विसली इथं 72 ला 72 जातील, 48 आले डिवायडेड बाय 72 इंटू 100. ओके, हा 12×48, ठीक आहे, किंवा 24×2 = 48, 24×3 = 72, 2/3. 2/3 इज 2/3 म्हणजे काय हो, 2/3 म्हणजे 66 2/3%. 2/3 म्हणजे आपला नंबर, फेमस नंबर आहे 2/3 फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्वर्जन. 2/3 इज इक्वल टू 66 2/3%. ऑप्शन ई, ऑप्शन ई. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, बुक्स रीड बाय A and C together in a 5 are how much % more or less than books read by B and D together in a 6. Okay, A and C in a 5. A किती आहे, 72 आहे, C किती आहे, 90 आहे, टुगेदर किती आले, 162. ओके, टुगेदर इज हाऊ मच मोर ऑर लेस, हाऊ मच पर्सेंट नाही, सॉरी, हाऊ मच मोर, फक्त डिफरन्स विचारलेला आहे थोडक्यात. बी अँड डी टुगेदर इन 6. बी किती आहेत, 6 बघा, हे 88 आहेत, आणि डी किती आहेत बघा, हे 70 आहेत. ओके, मग सॉरी 88 नाही, हे किती आहेत, 78 आहेत. मग हे किती आले, 70 प्लस 78 148 आले. हे किती आले, 148. मग यांच्यातला डिफरन्स बघा बरं, 12 अरे 2 आहेत, असं नका करू, म्हणजे 2 आहेत ना एंडला, 4, त्यामुळे थोडस पूर्णच करा. हे किती आले, 4, हे किती आले, 1. ऑप्शन बी, ऑप्शन बी 14. ऑप्शन बी 14 इज द आन्सर, करेक्ट आन्सर. बघा, बुक्स रीड बाय B and C together in a 6 are what % of books read by B in 2005. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, बुक्स रीड बाय B and C in a 6. बी कुठं आहे, इथं किती, 78. सी कुठं आहे, इथं 72. किती आले हे, 150. किती आले, 150. ओके, इज व्हॉट % ऑफ बुक्स रीड बाय B in a 5. B in a 5, B in a 5 कुठे हो, 60. ओके, मग काय म्हटलेलं आहे तुम्हाला, B प्लस C इज व्हॉट % ऑफ B. ओके, बरं चला डायरेक्ट काढूया. दोन जे डेटा तुमचे आलेले आहेत 50 आणि 60, म्हणजे हा याच्या किती पर्सेंट आहे विचारले, म्हणजे 150 इज अ व्हॉट % ऑफ 60. रिक्वायर्ड पर्सेंटेज किती येतील बघा, 0 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, 6 ने डायरेक्ट भाग लावा, 6 × 6 6 × 12 6 × 30. किती उरले, किती आले, 250. आन्सर किती आलं, 250. आन्सर ऑप्शन सी 250. बघा समजलंय का, शेवटचा क्वेश्चन होता DI मधला हा. ओके, पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट विल बी कम इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स आहेत, किती आहेत, 10 क्वेश्चन्स आहेत. 11 ते 20 म्हणजे किती आहेत क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन्स. ओके, जर का सिम्प्लिफिकेशनचे 10 क्वेश्चन आले तर तुमच्यासारखा नशीबवान तुम्हीच. बघा इथं काय म्हटलेलं हो, 17.28 डिवायडेड बाय एक्स, म्हणजे डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क डिवायडेड बाय 3.6 इंटू 0.2 इज इक्वल टू 200. ओके, याला मी फक्त काय करतो, हे बघा, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर कुठे येतो, डिनॉमिनेटरला खाली येतो, बरोबर ना. मग त्या रूल नुसार मी काय करतो, हा क्वेश्चन मार्क खाली घेऊन येतो, म्हणजे काय होईल, 17.28
17.28 divided by question mark into 3.6 into 0.2 is equal to 200 is equal to 200. मग आता काय करूया, क्वेश्चन मार्कला त्या बाजूला घेऊन जाऊया आणि 200 ला या बाजूला घेऊन येऊया. ठीक आहे, बाकीचे तसेच. हे बघा, इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे, इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे आणि इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. म्हणजे एकूण खाली पण 2 डिजिट आहेत, वर पण 2 डिजिट आहेत. याचा अर्थ डिजिट्स काय करूया आपण, पॉईंट नंतरचे डिजिट्स काय ठेवायलाच नको, म्हणजे पॉइंटच ठेवायला नको. म्हणजे किती आले हे 1728 डिवायडेड बाय हे किती आले, हे 200, हे 36 आणि हे 2 आणि हे आन्सर कशाचा असणार आहे, क्वेश्चन मार्कचा असणार आहे. बरोबर. आता काय करा, हा 2 न डिवाइड करा, 82 16 एक उरले, बेसाई 12 बेचोक 8. ठीक आहे, मला वाटतं 9 न भाग जाईल, 9 न भाग जाईल. 9 चोक 36, 9 एके 9, 9 81, उरले 5, 9 संग 54, पुन्हा 4 न भाग जाईल, 4 एके 4, सॉरी 4 दोन्ही 8, 4 से 4 चोक 16, 24 चोक 96 थोडक्यात. बघा आता मी काय करतो, इथं 100 तसाच ठेवतो आणि 2 न भाग लावतो. 4 न भाग जातोय पण मी लावत नाही. मग इथं किती आले, 2 न भाग लावल्यानंतर इथं आले 12. म्हणजे क्वेश्चन मार्कचा आन्सर किती आलं थोडक्यात, 12 डिवायडेड बाय 100. 12 डिवायडेड बाय 100 याचा अर्थ काय हो, 0.12. 0.12. ऑप्शन डी, ऑप्शन डी 0.12. धीरज. ओके, चला इथं बघा काय म्हटलेलं आहे, आपण आपल्याला आन्सर कशाचं पाहिजे, क्वेश्चन मार्कचं पाहिजे. आणि हे डिवाइड बाय जे आहेत ते आपण डिनॉमिनेटरला लिहूया. हे काय होईल हो, इथं बॉडमास वगैरे कसा वापरायचा काय ते बघत बसण्यापेक्षा मी काय करतोय, जे काही तुम्हाला डिव्हिजनला दिसत आहे त्याला मी काय करणार हो, क्वेश्चन मार्क मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. इथं किती आले, 92 डिवायडेड बाय 66 इज इक्वल टू 1008. ओके, चला इथं 11 न भाग लावूया आपण. 11 × 66, इथं जाईल भाग. ठीक आहे, 11 × 66, इथं किती उरले 7, 11 × 7 = 77, उरले 2, 11 दोन्ही 22. पुन्हा 6 न भाग लावूया, 6 एके 6 0, सॉरी 6 एके 6, उरले 1, 6 दोन्ही 12. आणि आता काय करूया, क्वेश्चन मार्कला त्या बाजूला घेऊन जाऊया आणि हे 1008 या बाजूला घेऊन येऊया. बरोबर ना, म्हणजे इथं किती राहिले, 486 into 112 divided by 1008 is equal to question mark. Okay, is equal to question mark. बरोबर. आता इथं इथं 9 न भाग जाईल, त्याच्यानंतर इथं बघू, इथं पण 9 न भाग जाईल. ओके, 9 1 = 9, उरले 1, 9 1 = 9, 9 2 = 9. ओके, इथं बघा हे किती, 9 5 = 9 4 = 9. ओके, आणि ह्या 112 ला 112 गेले. क्वेश्चन मार्कचा आन्सर किती आलं, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 54. ऑप्शन ए, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 54, ऑप्शन ए. हा काय म्हटलेलं क्वेश्चन मध्ये बघा, 14.2/7% of 4200 divided by question mark of 576 is equal to question mark square. ओके, आता 14.2/7% म्हणजे किती हो, म्हणजे किती 1/7. फ्रॅक्शन मध्ये काय हो, 1/7. ओके, मग इथं 1/7 of 4200 डिवायडेड बाय म्हणजे मल्टिप्लाय.
डिवायडेड बाय म्हणजे मल्टिप्लाय. मी तुम्हाला काय सांगितलंय, बर इथं हे ऑफ आधी सोडवून घ्या, डिव्हिजनच्या आधी हे ऑफ सोडवून घ्या, बरोबर. पण याला डिव्हिजन व्यवस्थित जर का केलं आपण 1 बाय हे 576 चा स्क्वेअर रूट किती हो 24. हा हे किती हो 7 1 7 7 6 42 हे झाले 600. 12 दोन्ही 24 12 पंचे 60 हे किती आले हो 25. हे किती आले 25. क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल टू 25. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती आले हो 5. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती आले हो 5. ऑप्शन डी. कारण दिले देताना तुम्हाला काय दिलेलं क्वेश्चन मार्क स्क्वेअर दिलेला आहे इज इक्वल टू 25 आणि आपल्याला त्यांनी डायरेक्शन्स काय दिलेले व्हॉट इज द व्हॉट इज द नंबर इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. क्वेश्चन मार्क स्क्वेअरच्या जागी नाहीये विचारले, त्यामुळे क्वेश्चन मार्कचं आन्सर तुम्हाला काढावं लागेल. ओके चला काय म्हटलेलं हो पुढच्या क्वेश्चन मध्ये 2/7 मल्टिप्लाय बाय 5/6 मल्टिप्लाय बाय 3/8 मल्टिप्लाय बाय क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 90. बर हे सगळे तिकडे जाऊ द्या, क्वेश्चन मार्क तेवढा इकडे राहू द्या, बरोबर. किंवा इथं काय कॅन्सल होत असेल तर कॅन्सल पण करा. इथं किती कॅन्सल होत आहे 3 1 3 3 दोन्ही 6 या 2 ला 2 पण काय होतील कॅन्सल होतील. बाकीचे सगळे तिकडे जाऊ द्या. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे काय होईल 90 हे इकडचे डिनॉमिनेटर इकडे काय होतील न्यूमरेटरला 7 into 8 आणि इकडचे न्यूमरेटरला आहेत तिकडं डिनॉमिनेटरला. हा 5 1 5 हे किती आले हो 18. ठीक आहे. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे किती आले 7 8 56 18 गुणिले 56. ठीक आहे. आता बऱ्यापैकी सगळ्यांच्याच एंडला काय हो 8 आहेत. मग आपल्याला आन्सर काढावं लागेल. हे बघा हे किती आले 18 संग 108 18 पंचे 90 90 आणि 1 10 100 किती आले आन्सर 1008 1008. ऑप्शन सी. काय म्हटलेलं इथं 0.05. आता हे व्यवस्थित लिहून घेऊया आपण 0.05 इंटू 6.25 डिवायडेड बाय 2.5. पॉइंट नंतर खाली किती डिजिट आहे तो एक डिजिट आहे, बरोबर. आता जर का पॉइंट वरचे सगळे कॅन्सल करायचे असतील आपल्याला वर किती पॉइंट येतील हे बघा. खालच्या एका पॉइंट साठी पॉइंट नंतर एका डिजिट साठी वरचा एक डिजिट काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे इथले जर का मी याला 2.5 करायचं म्हटलं तर हे किती येऊ शकतं 0.5 येऊ शकतं. म्हणजे आता काय झालं खालचे सगळे पॉइंट्स संपले. आता वरचे जर का पॉइंट आपल्याला घालवायचे असतील तर पॉइंट नंतर इथं डिनॉमिनेटरला किती पाहिजेत आपल्याला 1000. म्हणजे इथं किती पाहिजेत 1000. मग हे काय होऊ शकतं हे 625 होऊ शकतं आणि हे काय होऊ शकतं 5 होऊ शकतं. मग इथं तुम्ही 25 ना काय करा डिवाइड करा याला. ठीक आहे. हे किती हो 25 आणि 25 125 125 डिवायडेड बाय 1000. म्हणजे पॉइंट नंतर 1000 जर का कॅन्सल करायचं असेल तर पॉइंट नंतर किती डिजिट 3 डिजिट येतील आणि पॉइंट नंतर 3 डिजिट म्हणजे आन्सर किती आलं 0.125. ऑप्शन बी. ऑप्शन बी 0.125. बघा पॉइंटचे हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तुम्हाला समजली पाहिजे, ती महत्वाची आहे. काय म्हटलेलं इथं पुढच्या क्वेश्चन मध्ये 1496 डिवायडेड बाय 17 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पर्सेंट. क्वेश्चन मार्क पर्सेंट म्हणजे क्वेश्चन मार्क अपॉन 100 इंटू 220. ओके चला इथं काय करूया सगळे त्या बाजूला घेऊन जाऊया.
ठीक आहे, या झिरोला हे झिरो कॅन्सल करा आणि बाकीचे सगळे त्या बाजूला घेऊन जाऊया. हे किती आले 1496 इंटू 10 आणि इकडे काय होतील हे 17 इंटू काय होतील 22. 17 इंटू 22. ओके, आता इथं 11 न डिवाइड करूया. 11 टू जा, ठीक आहे. इथं आले किती 11 वन जा उरले 3, 11 3 जा उरले 6, 11 6 जा. ओके, आता 17 136 बरोबर ना. आणि हे किती आले 4 म्हणजे 4 जाय 40. ऑप्शन बी, आन्सर ऑप्शन बी 40. बघा काय म्हटलेलं इथं 36% ऑफ 120 डिवायडेड बाय 0.4. म्हणजे आपल्याला हा ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह केला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय केलं पाहिजे 0.4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके, बघा 36% डायरेक्ट कसे काढता येतील आपल्याला 180 चे. तर 180 चे 10% किती हो 18. 30% किती 30% 54 बरोबर. आणि वरचे 6% फक्त काढायचे आहेत. आता वरचे 6% म्हणजे काय हो 1.8 इंटू 6 1% नि काय करूया 6 ला मल्टिप्लाय करूया. हा हे किती आले हो 10.8 म्हणजे याच्या मध्ये फक्त 10.8 काय करा मिक्स करा. हे किती आले 64.8. आता हे जे 64.8 आलेलं आहे त्याला कितीने डिवाइड करायचं आपल्याला 0.4 न डिवाइड करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय हो इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे, इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे. म्हणजे हे कन्सिडर नाही केलं तरी चालेल. पॉईंट नंतर दोन्हीकडे पण एक डिजिट आहे म्हणजे कन्सिडर करूच नका. डायरेक्ट काय करा 4 1 4. हे किती 4 1 4 4 6 24 4 2 8. किती आला आन्सर ऑप्शन डी 162. ओके, बघूया. ओके, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे 0.08% ऑफ 55,500 मायनस 16.4. आता हे काय येतो 0.08 अपॉन 100 इंटू काय हो 55,500 मायनस 16.4 आहेत. बघा हे बघा या 2 झिरोला हे 2 झिरो गेले आणि जर का तुम्ही 8 न मल्टिप्लाय केलं आणि पॉईंट नंतर 2 डिजिट ठेवले तर आपलं आन्सर येऊ शकतं. हा 8 पंचे 40 8 पंचे 40 आणि 4 44. ठीक आहे 8 पंचे 40 आणि 4 44. ओके, म्हणजे काय आलं याचं आन्सर पॉईंट नंतर 2 डिजिट 44.4 44.4 मायनस 16.4. हे बघा 16 मधून 14 सॉरी 44 मधून फक्त 16 मायनस करा. आन्सर किती आलं 28. ऑप्शन बी 28. काय म्हटलेलं आहे इथं 35% ऑफ 150 इंटू 16 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मायनस 22. आता 35%. आता आपण 30% किती येतील हो याचे 150चे 15 त्रिक 45 आणि वरचे 5% म्हणजे किती हो 7.5 बरोबर. म्हणजे हे किती येतील बघा याचा आन्सर किती येईल हो हे येईल 52.5. आता याला फक्त 16 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे 16 पंचे 80 16 दोन्ही 32 32 आणि 8 40. ठीक आहे आणि 15 चौक 60 सॉरी 16 पंचे 80 80 आणि 4 84. आता 84 पॉईंट नंतर सॉरी 84 नाही 840 पॉईंट नंतर एक डिजिट आहे ना म्हणजे आन्सर किती आलं हे इकडचं आन्सर किती आलं हे 840. आता हे काय होतील इकडे येऊन प्लस होतील म्हणजे हे प्लस झाले तर किती आले 862. ओके काय आले 862. ऑप्शन काय आला ऑप्शन डी 862. ओके
बघा काय हो, यांचे ऍडिशन घेऊया. यांचे ऍडिशन किती येते बघा. हे किती हो, 6,000 आणि 3,000 9,000 आणि 80 आणि 160 240 म्हणजे किती हो 9,240 आणि डिवायडेड बाय हे क्वेश्चन मार्क असणार आहेत बरोबर ना. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 330 म्हणजे 330. याला इकडे घेऊन चला आणि याला इकडे घेऊन चला. फक्त किती हो 9,240 आणि हे किती हो 330 बरोबर क्वेश्चन मार्क बरोबर. 0 ला 0 गेले. मी 11 ने भाग लावतो. 11 त्रिक 33 11 88 उरले 4 11 चौक 44 3 न भाग लावायचा 3 1 3 3 2 6 3 8 24 काय आलं आन्सर ऑप्शन सी 28. काय म्हटलेलं पुढच्या क्वेश्चन मध्ये डिफरन्स ऑफ compound interest received in a first year and second year at 20% per annum at a CI is rupees 1,200. Then find the sum. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मधल्या पहिल्या वर्षाचा आणि दुसऱ्या वर्षातला फरक विचारलेला आहे. मी काय म्हणतो ती सम 100 आहे असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. बर पहिल्या वर्षी इंटरेस्ट किती येईल 20 येईल आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रिन्सिपल वरती इंटरेस्ट किती येणार 20 येणार. पण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे थोडक्यात इंटरेस्ट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट वरती इंटरेस्ट येतो म्हणजे हे बघा हे इंटरेस्ट आहे कशावरचं प्रिन्सिपल वरचं पहिल्या वर्षीचं. हे इंटरेस्ट आहे प्रिन्सिपल वरचं दुसऱ्या वर्षीचं इंटरेस्ट आणि इथं हे असणार आहे इंटरेस्ट वरचं इंटरेस्ट दुसऱ्या वर्षीचं. म्हणजे 20 वरती 20% म्हणजे किती हो 4 म्हणजे 20 रुपये वरती 20% जर का आपण मिळवायचे म्हटले आपण 100 रुपये असं सम कन्सिडर केलं तर पहिल्या वर्षी 20 व्याज येईल दुसऱ्या वर्षी काय होईल 20 येणार पण पहिल्या वर्षीच्या व्याजावरती व्याज लागणार म्हणजे ते किती 4 रुपये. मग मला एक सांगा हे फर्स्ट इयर आणि हे काय सेकंड इयर. मग हे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये कितीचा फरक आहे 4% चा डिफरन्स आहे आणि तोच डिफरन्स तुम्हाला काय सांगितलेला 1200 सांगितलेला आहे. म्हणजे जो डिफरन्स आहे तो किती सांगितले 1200 सांगितलंय. आपल्याला काय विचारले सम. सम म्हणजेच काय 100 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तुम्हाला 1200 ही व्हॅल्यू कशाची दिली 4 ची दिली आणि सम किती 100. तुम्हाला 100 ची व्हॅल्यू काढायची आहे. 4 1 4 4 त्रिक 12 किती आला आन्सर 30,000. किती आला आन्सर 30,000 ऑप्शन ई. ओके बघा फाइंड द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय बोट इन ईच अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम इन 7 hours. म्हणजे तो अपस्ट्रीम पण किती जातोय 7 तास जातोय. ठीक आहे आणि डाउनस्ट्रीम पण किती येतोय 7 तास येतोय. डाउनस्ट्रीम पण किती येतोय 7 तास येतोय. इफ the speed of a boat in a still water and speed of a current is 21 km per hour and 3 km per hour respectively. म्हणजे तुम्हाला स्पीड ऑफ अ बोट किती दिलेले 21 km per hour दिलेला आहे आणि स्पीड ऑफ अ स्ट्रीम म्हणजे सी 3 km per hour दिलेला आहे. ठीक आहे पर आवर दिलेला आहे. मग डाउनस्ट्रीम स्पीड काय येणार डाउनस्ट्रीम स्पीड येणार या दोघांची ऍडिशन 24 km per hour कारण उताराने काय होणार स्ट्रीम पण त्याला जायला मदत करणार आहे. आणि अपस्ट्रीम स्पीड किती आलं यांच्यातला फरक किती आला 18 km per hour बरोबर. बर मला सांगा डिस्टन्स इज इक्वल टू काय स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. मग मला सांगा जाताना तो अपस्ट्रीम न गेला किती तास गेला 7 तास गेला. कितीच्या स्पीडने गेला 18च्या स्पीडने गेला. म्हणजे जाताना तो त्यानं किती अंतर पार केलं 18 × 7 एवढं अंतर पार केलं बरोबर. आणि येताना त्यानं
काय केलं, आता हे जाताना म्हणजे अपस्ट्रीमच्या वेळी, ठीक आहे, हे कशाच्या वेळी, अपस्ट्रीमच्या वेळी. आता डाऊनस्ट्रीमच्या वेळी बघूया, ठीक आहे, डाऊनस्ट्रीमच्या वेळी बघूया डिस्टन्स किती हो. डिस्टन्स स्पीड किती वापरलं त्यानं, 24, आणि हे किती हो, 7. ओके, टाइम किती आहे, 7 आवर. ओके, म्हणजे याची आणि याची काय करायचे आपल्याला, फक्त आता ऍडिशन करायचे आहे मल्टिप्लिकेशन करून. ओके, हा, 18 126 आणि हे किती, 116. ओके, सॉरी 116 नाही, 168. ठीक आहे, हा बघा, 4 शेवटी एकाच ऑप्शन मध्ये, 6 आणि 8, 4 फक्त एकाच ऑप्शन मध्ये, काय हो, 294. पुढं सोडवू पण नका. आणि कुठे नन ऑफ दिस आहे का ऑप्शन, नन ऑफ दिस ऑप्शन नाही. याचा अर्थ काय असणार आहे, आन्सर 294 फिक्स असणार आहे. बरोबर, फक्त काय करायचं होतं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 डिस्टन्सेस ऍड करायची होती. म्हणजे 18 into 7 प्लस 24 into 7. एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही काय करू शकता, अगदी आरामात हे सॉल्व्ह करू शकता. इथं 7 कॉमन घेऊन असं जरी केलं असतं तरी तुम्ही सॉल्व्ह केलं असतं तरी चाललं असतं. हे किती आले, 44. ओके, सॉरी 42. ठीक आहे, 44 ने 42. ठीक आहे, असं जरी केलं असतं तर हे अजूनच इझी झालं असतं. 7 2 14 आणि तरी पण इथं शेवटी एंडला काय आहे, 4 आहे. 7 चौक 28 आणि 1 29, 294. ओके, बघा पुढचा क्वेश्चन. ओके, बघा काय म्हटलेलं इथं, रेशो ऑफ इन्कम ऑफ ए टू दॅट ऑफ बी इज 5:9. बर, ए चा जो इन्कम आहे आणि बी चा जो इन्कम आहे त्यांचा रेशो किती आहे हो, 5:9. मग याला मी 5x म्हणतो आणि याला काय म्हणतो मी, 9x. ओके, इफ द एक्सपेंडिचर ऑफ ए is a 3/8 of the income, his income, and expenditure of a B is a 4/9 of his income. बर, म्हणजे त्याच्या इन्कमच्या हे काय येतो, 3/8 आहेत आणि हे काय आहेत, बी चे किती येतो, 4/9 आहेत. ओके, अँड द सम ऑफ देअर सेव्हिंग्स इज ₹1950. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन इन्कम. ओके, म्हणजे यांच्यातला डिफरन्स किती हो, 4x ना, म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची हो, 4x ची व्हॅल्यू काढायची आहे. पण तुमच्या माहिती करता सांगतो, इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेव्हिंग. लक्षात ठेवा, इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेव्हिंग. बर, एक्सपेंडिचर किती आहे ते बघूया. एक्सपेंडिचर ए चा किती आहे हो, त्याच्या इन्कमच्या 3/8 आहे. याच्या इन्कमचे किती आहे हो, 3/8 आहे. आणि बी चा एक्सपेंडिचर किती आहे बघा बरं, त्याच्या इन्कमच्या काय हो, 4/9 आहे. बरोबर, त्याच्या इन्कमच्या 4/9 आहे. मग सेव्हिंग बघा, ए ची सेव्हिंग किती होईल, हे बघा, तुम्ही 5 त्रिक 15, 15x डिवायडेड बाय 8 असं लिहू शकता. आणि इथं सेव्हिंग ऑफ बी किती येणार हो, 4x येणार. 4x येणार. आणि यांची टोटल तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1950. यांची टोटल तुम्हाला दिलेली आहे किती, 1950. अरे हे मी हे काढलं नाही का, इन एक्सपेंडिचरच पुढे काढलं. ठीक आहे, इथं इज इक्वल टू लिहायला पाहिजे होतं. हे किती आले, 15x अपॉन 8 आणि इथं किती येतो, हे 4x. हे काय आले, एक्सपेंडिचर. सेव्हिंग बघूया, सेव्हिंग. आता मला एक सांगा, आपण
या पद्धतीनं फ्रॅक्शनच्या पद्धतीने तुम्हाला समजावतो. हे बघा 5x च्या 3/8 जर का एक्सपेंडिचर असेल म्हणजे पूर्ण म्हणजे 8, त्यातले खर्च किती झाले 3, म्हणजे उरले किती हो 5 उरले की नाही, किती उरले म्हणजे उरले 5x चे किती हो 5/8, 3/8 खर्च झाले उरले 5/8, म्हणजे सेव्हिंग किती असणार हो 5x चे 5/8 एवढी काय असणार आहे सेव्हिंग असणार आहे. बरोबर ना, उगाच कशाला कॅल्क्युलेशन करायला. हा, आणि इथं पण तसंच त्याच पद्धत, इथं ऍक्च्युली 5x डायरेक्ट येते, पण मी तुम्हाला एक सांगतो समजावून की हे 9x आहेत, 9x चे 4/9 जर का एक्सपेंडिचर असतील तर 9x चे 5/9 सेव्हिंग असणार आहेत. बघा 9 ला 9 गेले 5x आलं की नाही, असं पण बघा लॉजिक. हे यानं पण बघा हे किती हो 9x काय येतो इन्कम आहेत आणि 4x काय येतो एक्सपेंडिचर आहेत, दोन्हीतला फरक किती आहे हो 5x. ओके. हा, आता तुम्ही दिलेल्या क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे सम ऑफ अ सेव्हिंग म्हणजे काय हो SA प्लस SB किती आहे हो 25x डिवायडेड बाय 8 प्लस 5x आणि याची व्हॅल्यू किती आहे हो 1950, याची व्हॅल्यू किती आहे 1950. मग काय करूया आपण डिनॉमिनेटर इक्वल करूया. हे किती आले 8 म्हणजे 40, 25 आणि 40 किती आले 65. 65x डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 1950 आणि x इज इक्वल टू किती येणार हो 1950 इंटू 8 डिवायडेड बाय 65 आणि आपल्याला आन्सर कशाच काढायचा आहे 4x चा आन्सर काढायचा आहे. ओके, चला आधी x चा आन्सर काढूया, त्याला 4 न मल्टिप्लाय करूया. हे 13 पंचे 65, 13 एके 13 उरले 6, 13 पंचे 65, हे किती आले 5 एके 5, 5 त्रिक 15, हे किती आले हो 8 त्रिक 24. ठीक आहे, 8 त्रिक 24 म्हणजे किती आले 240. x ची किंमत आली, मग 4x ची किंमत किती आली हो 24 चौक 96, 960. ठीक आहे 960 ऑप्शन डी. बघा समजलंय का काय म्हटलेलं बघा इथं A alone can do a work in 12 days while A and B together can do that work in 7.5 days. Find the time taken by C alone to do that work if C takes 3 days more than that of B alone to do that work. काय म्हटलेलं इथं बघा, इथं म्हटलेलं आहे ए किती दिवसात काम पूर्ण करतो 12 दिवसात काम पूर्ण करतो. ए आणि बी दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात 7.5 दिवसात पूर्ण करतात. मग आपण काय करूया, हे बघा हा टाइम आहे, ही इफिशियन्सी आहे आणि हे काय आहे इथं वर्क डन. ठीक आहे, इथं वर्क डन. आता वर्क डन काय आहे टाइमचा काय घेऊया आपण वर्क डन म्हणजे टाइमचा एलसीएम. आता टाइमचा एलसीएम या दोघांचा एलसीएम किती आला 60, 12 पंचे 60 आणि हे किती आले 8. ओके, आता ए आणि बी दोघं मिळून काम केले तर 8 कामं होतात आणि एकट्यानं ए न काम केलं तर 5 कामं होतात. याचा अर्थ ए 5 कामं करतो 8 पैकी, मग बी किती कामं करत असणार आहे 3 कामं करत असणार आहे. म्हणजे बी ला दिवस किती लागतील हो टाइम इज इक्वल टू काय हो टाइम इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय इफिशियन्सी. वर्क डन किती आहे 60, इफिशियन्सी आहे 3, म्हणजे किती डेज लागणार हो 20 डेज लागणार आणि 20 डेज पेक्षा 3 दिवस जास्त म्हणजे बी ला 20 डेज लागतात आहे, मग सी ला किती दिवस लागणार हो सी ला लागणार 3 दिवस जास्त म्हणजे 23 दिवस लागणार. बरोबर 23 डेज ऑप्शन सी. चला बघा काय म्हटलेलं क्वेश्चन मध्ये रेशो ऑफ बेस अँड परपेंडिक्युलर साइड ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल इज 3:4. म्हणजे हा ट्रायंगल कसा आहे हो राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये काय हो
बेस किती आहे 3x आहे बघा ना इथं काय म्हटलं बेस अँड परपेंडिक्युलर साइड ठीक आहे बेस किती आहे 3x आहे आणि हा किती आहे 4x आहे ओके अँड इट्स बेस इज इक्वल टू साइड ऑफ द स्क्वेअर आणि हा बेस कशाच्या इक्वल आहे साइड ऑफ द स्क्वेअर म्हणजे 3x असणार आहे ठीक आहे साइड ऑफ अ स्क्वेअर 3x असणार आहे हॅव्हिंग एरिया 81 मग 3x साइड असणारा एरिया किती असतो ए स्क्वेअर नाही का एरिया ऑफ स्क्वेअर किती असणार आहे ए स्क्वेअर म्हणजे किती ठीक आहे 3x ब्रॅकेट स्क्वेअर साइड किती आहे 3x आहे म्हणजे किती असणार आहे 9x स्क्वेअर ठीक आहे आणि 9x स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे 81 आहे म्हणजे x स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 9 आली म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3 प्लस मायनस 3 घेऊ नका डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतं बरोबर x इज इक्वल टू 3 मग x इज इक्वल टू 3 म्हणजे हे किती आले 4 त्रिक 12 आणि हे किती आले 16 बरोबर मग आता इथं बघा हे 12 आले हे 16 आले आता फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल म्हटलंय म्हणजे तुम्हाला ही साइड माहिती झाली की तुम्ही काय करू शकता पेरिमीटर काढू शकता पण मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे मग पायथागोरसच्या थेरम नुसार हायपोटेनस काढा ठीक आहे हायपोटेनस इज इक्वल टू काय हायपोटेनस इज इक्वल टू फर्स्ट ऍडिशन ऑफ काय स्क्वेअर्स ऑफ साइड्स म्हणजे इथं किती 12 स्क्वेअर हे किती आले 256 आणि हे किती आले 144 0 0 हे किती आले 400 म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर किती आला हायपोटेनस स्क्वेअर किती आला 400 म्हणजे हायपोटेनस किती आला हायपोटेनस आला 20 हायपोटेनस आला 20 म्हणजे इथं याचा आन्सर किती असणार आहे 20 पेरिमीटर म्हणजे काय या तिघांची ऍडिशन किती येते बघा ऍडिशन एक मिनिट इथं मी x ची व्हॅल्यू 4 घेतली चुकून x ची व्हॅल्यू किती घेतली मी चुकून 4 घेतली इथं किती येणार 3 त्रिक 9 येणार आणि इथं किती येणार 4 त्रिक 12 येणार मी काय केलं 3 चौक 12 4 घेतली x ची व्हॅल्यू चुकून ओके ओके सॉरी ओके म्हणजे इथलं काय होणार हे चेंज होणार बघा जाऊ द्या असू द्या पण मेथड तर तुमच्या लक्षात आली एकूण हा म्हणजे काय हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 81 किती आले 225 आले ठीक आहे 225 इज इक्वल टू किती आले 15 ठीक आहे किती पाहिजे हे 15 म्हणजे इथला आन्सर हे किती आलं 15 आलं मग आता करा ऍडिशन ठीक आहे ऍडिशन केली या तिघांची हे 27 आणि 9 12 आणि 15 किती 27 आणि 9 किती आले 36 ठीक आहे सो पेरिमीटर किती आले 12 अधिक 15 अधिक 9 म्हणजे किती आले 36 ऑप्शन बी ओके हा इथं सिंपल आहे इथे किती 40चे असे दोन भाग करायचे की ज्याची ऍडिशन 13 आली पाहिजे 8 म्हणजे 40 8 आणि 5 दोन्हीलाही निगेटिव्ह फॅक्टरच्या बाबतीत म्हणजे रूटच्या बाबतीत दोन्ही पॉझिटिव्ह चला इथं बघा 15 दोन्ही 30 30चे असे दोन भाग करायचे की ज्याची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे 7 30 बरोबर मग याला 2 न डिवाइड करा याला 2 न डिवाइड करा मधलं साईन लहान नंबरला जाईल बरोबर रूटच्या बाबतीत लहान नंबरला जाईल फॅक्टरच्या बाबतीत मोठ्या नंबरला रूटच्या बाबतीत लहान नंबरला ओके म्हणजे इथं किती आले -2.5 आणि इथं किती आले 3 आले आता कंपॅरिझन करूया हे बघा 8चं कंपॅरिझन 3 बरोबर केलं 8 मोठे आले
ठीक आहे. 8चं कम्पॅरिझन 2.5 ला केले, 8च मोठे आले. 8चं कम्पॅरिझन 5चं कम्पॅरिझन 3 बरोबर केलं, 5 मोठे आले. 5चं कम्पॅरिझन निगेटिव्ह बरोबर केलं, निगेटिव्ह बरोबर ऑलवेज ग्रेटर. म्हणजे काय आलं ऑप्शन डी, एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वाय. ऑप्शन डी. हा, हे किती हो साहेब? म्हणजे 30चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे? 17 आली पाहिजे. म्हणजे 12 पंचे सॉरी 30 आहे नाही का, आणि 17 ऍडिशन 30 म्हणजे 15 दोन्ही 30, 15 आणि 2 येऊ शकतं. ओके, येऊ शकतं. हा, आणि डिवायडेड बाय काय येणार? 5 येणार. डिवायडेड बाय 5 आणि दोन्हीला आपण काय हो निगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, दोन्हीही निगेटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे इथं 5 त्रिक 15 3 आणि इथं किती येणार हो? 5 न डायरेक्ट डिवाइड करा, मायनस 0.4, मायनस 0.4. ओके, आता 12 दोन्ही 24, 24चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन 11 आली पाहिजे. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. याला 2 न डिवाइड करा, याला 2 न डिवाइड करा, दोन्ही काय हो निगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, म्हणजे इथं आले -4, इथं आले -1.5. आता कंपॅरिझन बघूया. 3चं कंपॅरिझन 4 बरोबर केलं, निगेटिव्ह 3 मोठे आले. निगेटिव्ह 3चं कंपॅरिझन 1.5 बरोबर केलं तर हे काय आले निगेटिव्ह 1.5 काय आले? लहान आले. याचा अर्थ काय आला? रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश्ड. कारण एक काय आला मोठा आला, एक लहान आला. याच्या पुढे जाऊ नका, रिलेशन मिळणारच नाही तुम्हाला रिलेशन. ओके, तर ऑप्शन ई, रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश्ड. ओके, नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड बिटवीन एक्स अँड वाय. काय म्हटलेलं पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा. हा, इथं काय बघा, हे 70 70चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन 19 आली पाहिजे. 14 पंचे 70, बरोबर ना, आणि दोन्ही पॉझिटिव्ह. डिवायडेड बाय 7, डिवायडेड बाय 7. हा, हे 7 दोन्ही 14, हे किती पॉईंट नंतर हे 7 7 49, 0.7, बस एवढं. ठीक आहे, पुढे बघा 8 त्रिक 24. इथं निगेटिव्ह 24चे असे 2 भाग करायचे की ज्याची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 2 आली पाहिजे. मग किती हो? 6 चौक 24. ठीक आहे, मिडल नंबरचं साइन लहान फॅक्टर सॉरी मोठ्या फॅक्टरला, पण रूटच्या बाबतीत लहानला. म्हणजे याला काय येणार निगेटिव्ह, याला येणार पॉझिटिव्ह. ओके, डिवायडेड बाय 8, डिवायडेड बाय 8. बरं, ह्या निगेटिव्हचा विचार करूच नका, कारण हे दोन्ही पण काय येतो पॉझिटिव्ह आहेत. इथं फक्त हे 0.5 चा विचार करा. इथं 0.5 चा विचार करा. एक लक्षात घ्या, याच्या लहानपेक्षा पण याचा मोठा नंबर जर का मोठा असेल, या लहान नंबर पेक्षा, या दोन्ही पैकी या लहान नंबर पेक्षा या दोन्ही पैकी मोठा नंबर म्हणजे 0.7 इकडचा लहान नंबर आणि इकडचा 0.5 मोठा नंबर. जर का असं होत असेल ना, इकडच्या लहानापेक्षा इकडचा मोठा नंबर मोठा असेल, तर नेहमी एक्स इज ग्रेटर दॅन वाय, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वाय असं रिलेशन येतं. आणि हे रिलेशन काय ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी, एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वाय. हा, इथं बघा 15चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे? 8 आली पाहिजे. 5 त्रिक 5 त्रिक 15, बरोबर. 5 आणि 3 8, बरोबर. इथं किती हो? 2चे असे 2 भाग करा की ज्याची ऍडिशन 3 आली पाहिजे. 2 एके 2, बरोबर. माझा सरळ आहे ना, काय कंपॅरिझनला राहतं. मी आताच एवढं सांगितलं, इकडच्या लहानपेक्षा इकडचा मोठा जर का, इकडचे लहान जर का मोठे असतील इकडच्या मोठ्यापेक्षा, तर ऑब्व्हियसली आन्सर काय असतं? एक्स इज ग्रेटर दॅन वाय. आणि हे काय ऑप्शन डी, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. चला बघा पुढचा क्वेश्चन.
हा बघा इथं काय म्हटलेलं आहे, 4 त्रिक 12, 12चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन 7 आली पाहिजे. ठीक आहे, 4 त्रिक 12, ठीक आहे, डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3 आणि दोन्ही पॉझिटिव्ह. बरोबर, 20चे असे 2 भाग करायचे, 10 दोन्ही 20, 20चे असे 2 भाग करायचे की ज्याची ऍडिशन 9 आली पाहिजे. ठीक आहे, 4 पंचे 20 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 पॉइंट मध्ये काढूया. ठीक आहे, 4 एके 4 4 एके 4, हे 1, हे 4 दोन्ही बेदोनी 4 आणि हे 2.5. बघा इकडचा मोठा इकडच्या लहानपेक्षा पण काय आहे हो, लहान आहे, म्हणजे हे रिलेशन असं येणार आहे. बरोबर, एक्स लहान येणार आहे. स्ट्रिक्टली एक्स इज लेस दॅन वाय. ऑप्शन सी, ऑप्शन सी, एक्स इज लेस दॅन वाय. बघा काय म्हटलेलं आहे पुढं, काय म्हटलेलं आहे बघा इथं, अ पर्सन ट्रॅव्हल्स half of the distance at the speed of x kilometer per hour and remaining half of the distance at a 4x kilometer per hour. Find the value of x if the average speed is 36.8 kilometer per hour. बर, एक मिनिट, जर का डिस्टन्स सेम असेल, डिस्टन्स सेम असेल तर ऍव्हरेज स्पीडचा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, डिस्टन्स सेम असेल तर. आता हाफ आणि हाफ, हे बघा हे टोटल डिस्टन्स जर का समजा 2 आहे, 2 आहे, तर हे 1 आणि 1 म्हणजे हाफ आणि हाफ म्हणजे सेम डिस्टन्स आलं की नाही. अशा केसमध्ये ऍव्हरेज स्पीड चा फॉर्म्युला असतो 2 इंटू S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2, S1 प्लस S2. मग 2 पहिलं स्पीड किती आहे हो, x किलोमीटर पर आवर, दुसरं स्पीड किती आहे हो, 4x किलोमीटर पर आवर, आणि खाली काय हो, S1 प्लस S2 म्हणजे काय हो, x प्लस 4x. आणि हे जे ऍव्हरेज स्पीड आहे ते त्यांनी दिलंय, किती दिले हो, 36.8 किलोमीटर पर आवर. मग हे कॅल्क्युलेशन करा, किती हो, 2x 2 इंटू 4 8, 8x स्क्वेअर डिवायडेड बाय हे किती हो, 5x इज इक्वल टू 36.5. या x ला x गेले, बरोबर ना, एक्स स्क्वेअर मधले एक एक्स ला एक एक्स गेले, इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर ना, मग x इज इक्वल टू हे 8/5 तिकडं 5/8 होतील, तिकडे काय होतील 5/8, 8 एके 8. ठीक आहे, 8 चौक 32 उरले 4, 8 पंचे 40, सॉरी 8 आहे नाही का इथं, हा हे किती आले, 8/48. बरोबर, 8/48 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आले हो, 4 पंचे 20 आणि वरचे 3 किती आले, 23. ठीक आहे, म्हणजे आन्सर किती आलं, ऑप्शन डी 23 किलोमीटर पर आवर, 23 किलोमीटर पर आवर. ओके, काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा, ABC invested in the ratio 7:8:5 in a business. They got an annual profit of rupees 1,36,800 if A and C withdraw their amount at the end of 3 months and 7 months respectively. Then find difference between A's and C's share of a प्रॉफिट. प्रॉफिट मधला तुम्हाला डिफरन्स विचारलेला आहे ए च्या आणि सी च्या प्रॉफिट मधला, बरं का. बरं, मला एक सांगा, इथं बी च्या इन्व्हेस्टमेंट विषयी बोलले नाहीत, याचा अर्थ म्हणजे विड्रॉवल विषयी काही बोलले नाहीत, याचा अर्थ त्यानं प्रिन्सिपल त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती शेवटपर्यंत ठेवलेली आहे. बरं, ए किती वेळ गुंतवतो, ए इज टू बी इज टू सी. बघा प्रॉफिट इज इक्वल टू काय हो, प्रॉफिटचा रेशो कशा इक्वल असतो, इन्व्हेस्टमेंट इंटू टाइमच्या रेशो बरोबर असतो. बरोबर, मग इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा, 7x एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. किती महिने आहे याची इन्व्हेस्टमेंट, 3 महिने आहे, इज टू
ठीक आहे. बर, बी ची इन्व्हेस्टमेंट किती आहे हो? 8x आहे. ठीक आहे. ती किती महिने आहे? 12 महिने. का तर इथं काय बोललेलं नाही ना बीच्या विड्रॉल विषयी. याचा अर्थ अॅन्युअल म्हणजे वार्षिक, म्हणजे 1 वर्ष राहिलेला आहे तो बिझनेस मध्ये. सी ची इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा? 5x, आणि तो किती वेळ इन्व्हेस्टेड आहे? 7 मंथ्स इन्व्हेस्टेड आहे. मग आता हा प्रॉफिटचा रेशो आहे. हा कशाचा रेशो आहे? प्रॉफिटचा रेशो आहे. बघा 7 त्रिक 21, एक्स गेले. ठीक आहे. 7 त्रिक 21, 12 ठीक आहे. आणि हे किती? 5 35, बरोबर. आता काय करूया आपण? त्यांनी काय म्हटलेलं आहे? टोटल प्रॉफिट म्हणजे या सगळ्यांचे ऍडिशन, आणि विचारलंय काय हो? ए आणि सी मधला डिफरन्स, ए मधला आणि सी मधला डिफरन्स, म्हणजे या दोघांच्यातला डिफरन्स. म्हणजे काय विचारलेलं आहे बघा तुम्हाला? क्वेश्चन काय, आन्सर काय करायचंय हो? आन्सर काय कशाचं काढायचंय? 35 मायनस 21 चा आन्सर काढायचंय. म्हणजे कशाचा आन्सर काढायचंय तुम्हाला? 14 चा आन्सर काढायचं आहे. ओके. आणि याची टोटल दिलेली आहे. बरं, टोटल प्रॉफिट बघूया. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू किती हो? 21x प्लस 96x प्लस 35x. ओके. हे टोटल बघा किती आले? 35 हे 50, 50 आणि 90 140, 140 आणि 12 152x. 152x ची व्हॅल्यू किती दिली हो तुम्हाला? 1,36,800. 1,36,800 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू. मग आपण काय काढूया सरळ आता? की आन्सर काढूया. आन्सर तुम्हाला 1,36,800 कशाची व्हॅल्यू दिली? 152 ची व्हॅल्यू दिली, आणि काढायची कशाची तुम्हाला? 14 ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. चला कितीने भाग लावूया इथं? हा, 19 152, 19 133, उरले 3, 19 दोन्ही 38, 8 एके 8, 8 9 72, आणि 14 9 126, आणि 1 2 0. किती आला आन्सर हो? 12,600. ऑप्शन ए 12,600. ठीक आहे. चला ऑप्शन ए आन्सर आलं. काय म्हटलेलं आहे बघा? रिटेलर sold one article at a 33 1/3% profit and another at a 100% profit. Find his overall profit percentage if the selling price of both article is the same. Okay, SP सेम आहे. SP1 is equal to SP2 त्यांनी दिलेलं आहे. बर, एकावरती प्रॉफिट किती होतोय? एकावरती प्रॉफिट होतोय 33.103, आणि दुसऱ्यावरती होतोय 100% प्रॉफिट. ओके. मग आता याच्यावरनं आपण काय काढूया? फ्रॅक्शन काढूया. पहिलं बघा, 33 1/3% म्हणजे 1/3. आता हे म्हणजे सीपी आणि हे म्हणजे काय हो? प्रॉफिट. म्हणजे एसपी किती हो? एसपी किती हो? 4x एसपी. या दोघांचे ऍडिशन, नाही का? ओके. आणि 100% म्हणजे किती हो? 1/1. म्हणजे ही काय हो? सीपी, आणि हे काय आहे? प्रॉफिट. म्हणजे एसपी किती आलं हो? 2y. ओके, 2y. मग मी काय करतो बघा, इथं 2y असं वेगवेगळं घेण्यापेक्षा मी याला 2 न मल्टिप्लाय करतो. इथं करतानाच इथं पण 2 लिहितो आणि 2. 2/2 म्हणजे 1च ना. 1 म्हणजे 100%. 1 म्हणजे 100%. म्हणजे काय होईल की इथं 4 येईल, आणि 4x ला 4x आपल्याला मॅच करता येईल, कारण का त्यांनी म्हटलंय ना हे एसपी सेम आहे.
SP सेम आहे. मग जर का 4x ला 4x जर का मॅच झाले तर तुम्हाला विचारलंय काय हो, विचारलंय काय बघा, फाइंड द ओव्हरऑल प्रॉफिट पर्सेंटेज. बघा इथं जरा, इथं टोटल SP किती आहे हो, टोटल SP किती हो, हे 4x आणि हे 4x, टोटल SP झाली 4x प्लस 4x 8x. ओके, आणि टोटल CP किती झाली हो, जी इथं दिसते तीच लिहा. का तर 4x ला 4x आपण मॅच केलं ना. ठीक आहे, म्हणजे इथं किती आले हो, हे 3x आणि हे किती आले, हे 2x, म्हणजे किती आले हो 5x. मग मला सांगा प्रॉफिट किती येणार हो, ओव्हरऑल प्रॉफिट किती येणार हो, मग ओव्हरऑल प्रॉफिट येणार किती, 3x. ओके, म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट किती येणार हो, ओव्हरऑल पर्सेंटेज प्रॉफिट किती येणार हो, प्रॉफिट डिवाइडेड बाय CP. CP किती आहे 5x इंटू 100, म्हणजे 3/5. 3/5 ची व्हॅल्यू किती असते हो, 60%. 3/5 ची व्हॅल्यू किती असते, 60%. ओके, बघा समजलंय का, म्हणजे आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए 60%. A mixture has a milk and water in the ratio 4:1. When 50% of a mixture is taken out and replaced by 24 liters of water, then the ratio of milk to water in the mixture become 1:1. Find the initial quantity of mixture. बघा इथं एक लक्षात घ्या की तुम्ही याच्यातली 50% क्वांटिटी काढा, 60% क्वांटिटी काढा, नाहीतर 90% क्वांटिटी काढा, जी उरलेली क्वांटिटी आहे त्यामध्ये सुद्धा 4:1 हाच रेशो राहणार आहे, लक्षात ठेवा. उरलेली क्वांटिटी आहे. बर, नवीन काहीतरी ऍड केल्यानं मात्र हा रेशो काय होणार, चेंज होणार, नवीन काय ऍड केलं तर. पण हे बघा, समजा 4:1 याच्यामध्ये काय आहे हो, या रेशो मध्ये 4:1 या रेशो मध्ये मिक्सचर आहे आणि मी याच्यातून फक्त मी मिक्सचर काढत गेलो तर हा रेशो चेंज होतो का, काढत गेल्यानं नाही चेंज होत, काहीतरी ऍड केल्यानं रेशो चेंज होतो. मग मी काय म्हणतो, इकडं मिल्क वरनं जाऊया आपण. 4:1 रेशो आहे ना मिल्क इज टू वॉटरचा, मग त्यापैकी मिल्क 4/5 आहे असं म्हणतो मी. मिल्क किती 4/5. ओके, इकडं मला सांगा, जर का मी वॉटर ऍड करत असेल तर त्यामध्ये 0 मिल्क असणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे, मिल्कची क्वांटिटी 0 असणार आहे. ओके, आणि इथं नवीन जे फायनल मिक्सचर तयार झालंय त्याच्यामध्ये 1:1 मिल्क इज टू वॉटरचा रेशो आहे, म्हणजे 1/2 काय असणार आहे हो, मिल्क असणार आहे 1/2. मग बर, या 0 ची क्वांटिटी किती आहे हो, 24 लिटर आहे. ठीक आहे, मग आपल्याला इकडची क्वांटिटी काढायची आहे. बर, 24 बघा इथं, बघा इथं हे किती आले हो, 1/2 मायनस 0 किती आले, 1/2. ठीक आहे, 1/2 मायनस 0. आता हे बघा, याच्यातून हे वजा केल्यानंतर आता तुम्हाला याच्यातून हे वजा करायला लागतील, म्हणजे 4/5 मायनस 1/2. 4/5 मायनस 1/2 तुम्ही जर का पर्सेंटेज मध्ये घेतलं ना तर ते अजून इझी जाईल. पर्सेंटेज मध्ये घेतलं, हे 4/5 म्हणजे किती हो, 80%. हे किती 1/2 म्हणजे किती हो, 50%. आणि हे 0चे 0%च. ठीक आहे, मग इथं किती आलं, हे 50%. ठीक आहे, इथं 50% आलं आणि हे 80 मायनस हे किती आलं, 30%. 30% म्हणजे किती हो, 24 आहेत. मग 50% म्हणजे किती, म्हणजे हा रेशो किती आला हो, 5:3 रेशो आला ना, 5:3 रेशो आला, बरोबर ना. म्हणजे 3 म्हणजे 28, सॉरी 24, मग 5 म्हणजे किती. ठीक आहे, आपला आन्सर काढूया आपण. 24 म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, 3 ची व्हॅल्यू आहे, 5 ची व्हॅल्यू काढायची आहे. 3 1 जा 3, 3 8 जा किती आले हो, आणि 8 पंचे 40, हे किती आले, 8 पंचे 40, बरोबर का.
क्लिअर आहे का बघा इथं? हे 40 काय आलं, 50% काढलं तर 50% उरले ना, मग टोटल किती असतील? 80 लिटर. टोटल किती असतील? क्लिअर आहे का बघा? बर, बघा हे दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता आलं असतं आपल्याला? बघा इथं मी सोडवून दाखवतो दुसऱ्या पद्धतीनं. 4:1 हा काय हो, मिल्क इज टू वॉटरचा इनिशियल रेशो आहे, बरोबर. त्यातली 50% क्वांटिटी मी काय घेतली, बाहेर घेतली. 50% क्वांटिटी बाहेर जर काही आली, मिल्क किती आहे याच्यामध्ये 4x आहे, आणि हे किती आहे, वॉटर किती आहे 4x. ओके, मग याच्यातले 50% म्हणजे किती 1/2 बाहेर घेतले. मग याच्यातले 1/2 म्हणजे किती बाहेर येणार 1/2 ऑफ 4x, आणि याच्यातले 1/2 बाहेर येणार म्हणजे 1/2 ऑफ x, आणि ऍड काय येणार 24 लिटर. काय ऍड होणार? वॉटर. वॉटर कोणत्या साईडला ऍड होणार? डिनॉमिनेटर ऍड होणार, कारण का डिनॉमिनेटरला मी काय घेतलंय, वॉटर घेतलंय. आणि ही क्वांटिटी किती आहे नवीन क्वांटिटी किती असणार आहे मिल्क इज टू वॉटरची 1:1. ओके, इथं आले हे 2, इथं किती आले हे 0.5, 0.5x, म्हणजे इथं किती आले 4x - 2x, म्हणजे किती आले 2x, आणि इथं किती आले x - 0.5 म्हणजे 0.5x प्लस 24 इज इक्वल टू 1:1. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 2x इज इक्वल टू किती आले 0.5x प्लस 24. या बाजूला घ्या, हे किती आले 1.5x इज इक्वल टू 24. x इज इक्वल टू, ठीक आहे, x इज इक्वल टू तुम्हाला भेटेल किती 24 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे 240, आणि इथं किती येतील 15 येतील. आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची 5x ची व्हॅल्यू काढायची आहे, कारण इनिशियल अमाऊंट किती 5x आहे. मग आपल्याला आन्सर काढायचं आहे 5x. 240 डिवायडेड बाय 15 इंटू 5 हे किती आले 5 3 15, 3 1 3, 3 8 40, 3 8 24, किती आले 80. आन्सर किती आलं 80 लिटर. बघा हे बेसिक मेथड होती. बघ काय म्हटलेलं इथं, लास्ट क्वेश्चन आहे. 4 years ago रेशो ऑफ शिवम्स एज टू दीपक्स एज was 2:3. रेशो ऑफ शिवम्स एज 4 years ago to the दीपक्स एज 5 years hence is काय म्हटलेलं आहे 8:15. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ शिवम. बर, मी काय म्हणतो, प्रेझेंट एज ऑफ शिवम इज इक्वल टू प्रेझेंट एज ऑफ शिवम टू. बर, इथं हे 4 years एगोच्या आधी काढूया. 4 years एगो च एज किती आहे बघा, कुणाचं शिवमचं किती आहे 2x आहे, बरोबर, आणि दीपकचं किती आहे ते 3x आहे. मग मला सांगा प्रेझेंट किती असतील, प्रेझेंट एजेस किती असतील यांची. प्रेझेंट शिवमचं